सुंदराचा 7वा महिना उलटत आला होता. एके दिवशी वनिता, तुकाराम आणि शिरपा सकाळी सकाळी लवकर वसंतच्या घरी पोचले. वनिता सुंदराला घरी घेऊन जाण्याच्या विचाराने धारगावला आली होती. लेकीचं पहिलं बाळंतपण तिच्या माहेरी व्हायला हवं अशी भोळी भाबडी आशा तिच्या मनात होती. वसंत, सुंदराचे दिवस आता भरले आहेत. आम्ही सगळे तिला न्यायला आलो, शिरपा वसंतला म्हणाला. वसंतला खरं तर तिला पाठवण्याची इच्छा नव्हती, पण इथे तिची काळजी कोण घेणार? तिथे आईच्या नजरेसमोर राहील असा विचार करून तो म्हणाला, मामी, म्या वाईच बाजार घेऊन येतो, जेवण करून जा. असं म्हणून वसंत तिथून उठला. किराणा सामान, भाजीपाला घेऊन घरी आला. वनिताने झटपट सर्वांसाठी पिठलं भाकरी बनवली. जेवण झाल्यानंतर वसंतने रिक्षा बोलावली. सुंदराने आपले कपडे पिशवीत भरले. नवऱ्यापासून दूर जाण्याच्या विचाराने तिचे पाण्याने डोळे डबडबले. त्या दोघांना थोडा वेळ बोलू द्यावं म्हणून तुकाराम, वनिता व शिरपा मुद्दामच बाहेर रिक्षाजवळ जाऊन थांबले. ते बाहेर जाताच सुंदराने वसंतला गच्च मिठी मारली. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. वसंतला देखील गलबलून आले. त्याचे अश्रू सुंदराच्या डोक्यावर पडू लागले. तुम्हाला सोडून जावंच वाटेना, सुंदरा त्याला बिलगत म्हणाली. मला तरी कुठं तुला पाठवावं वाटतंय, पण आता इथं तुझी काळजी कोण घेणार? झालं 2-3 महिनेच राहिल्यात, मी अधनंमधनं येतच राहील की. दोघेही एकमेकांना धीर देत एकमेकांचे डोळे पुसत होते. वसंतने साठलेल्या पैशातील 5,000 रुपये सुंदराच्या हातात दिले. सुंदरा, खायची प्यायची आबाळ करू नग, काळजी घे. तोंड धुवून दोघेही बाहेर पडले. सुंदराने आपली पिशवी रिक्षात ठेवली. सुंदरा व वनिता रिक्षात बसल्या. वसंतने रिक्षा सावकाश नेण्यासाठी रिक्षावाल्याला सांगितले. रिक्षा तिथून निघताच तुकाराम व शिरपा देखील जायला निघाले. जावे बापू, काळजी घ्या, टायमावर खात जा आणि कामाकडे लक्ष द्या. शिरपा आणि तुकाराम वसंतचा निरोप घेऊन आपल्या घराकडे निघाले. वसंत घरात आला. सुंदराशिवाय घर बकास वाटत होतं. त्याने आपले कामाचे कपडे उचलले. मन रमवण्यासाठी कामावर निघून गेला. इकडे सुंदरा व वनिता घरी पोचताच आजूबाजूच्या बायका, सुंदराच्या मैत्रिणी तिची गाठभेट घ्यायला आल्या. सुंदराला इतक्या दिवसांनी भेटून सर्वांना खूप आनंद झाला. गप्पा मारत कधी संध्याकाळ झाली ते सुद्धा सुंदराला समजले नाही. शिरपा आणि तुकाराम घरी पोचताच गप्पा मारत बसलेल्या बायका तिथून उठल्या. वनिताने सर्वांसाठी चहा ठेवला. चहा पिल्यानंतर शिरपा आपल्या खोपटाकडे निघून गेला. सुंदरासोबत गप्पा मारत वनिताने स्वयंपाक केला. जेवणानंतर भांडी आवरून सर्व झोपी गेले. आता कामाचं काय करावं हा प्रश्न वनितासमोर उभा राहिला. सकाळी आवरून दुपारी कामाला जाऊन संध्याकाळी पुन्हा तिला लवकर परतावे लागणार होते. तुकाराम देखील उद्यापासून जास्तीत जास्त काम करून जास्तीत जास्त पैसे कमवायचे याचा विचार करत होता. तर सुंदराच्या मनात आपला नवरा जेवला असेल की नाही, त्याला तिकडे करमत असेल की नाही याचा विचार करत होती. दमगीर झालेले तिन्ही भाबडे जीव हळूहळू झोपेच्या अधीन झाले. सकाळी लवकर आवरावर करून पोत्याची मोठी खोळ घेऊन तुकाराम घराबाहेर पडला. सुंदरा व वनिता देखील आंघोळ पांघोळ करून सरकारी दवाखान्यात निघाल्या. वनिताने केस पेपर काढला व सुंदराला घेऊन ती बाकड्यावर बसली. काही वेळानंतर सुंदराचा नंबर आला. आत जाताच डॉक्टर बाईने सुंदराला व्यवस्थित तपासले. 1.5 महिन्याची तारीख देऊन तिने सुंदराला काही टॉनिक दिले. आता दोघी घरी पोचल्या. दोघींनी मिळून स्वयंपाक केला. सुंदरा, मी आता कामावर जाते, तुला काय लागलं सुधारलं तर शेजारच्या नानी आजीला आवाज दे, तिला सांगून ठेवले लक्ष द्यायला. जेवण झाल्यावर वनिता सुंदराला म्हणाली. सुंदराने मान हलवली. वनिताने तुकारामचे जेवण झाकून ठेवले आणि ती घराबाहेर पडली. काहीच काम नसल्याने सुंदराने चटई अंथरून आडवी पडली. हल्ली तिला प्रचंड झोप लागत असे. जेवणाच्या नंतर आलेल्या सुस्तीने तिला आताही झोप अनावर झाली. तिला गाढ झोप लागली. स्वप्नात तिला आपले बाळ वसंतच्या मांडीवर खेळताना दिसले. झोपेतच खुदकन हसत तिने प्रेमाने पोटावरून हात फिरवला. दिवस झरझर सरत होते. वसंत दर आठवड्याला सुट्टीच्या दिवशी सुंदराला भेटायला येत असे. तिला काय हवं नको ते पाहत असे. तुकाराम देखील अगदी पहाटेपासून अंधार पडेपर्यंत भांगार गोळा करून विकत असे. वनिताही दुखणारे हातपाय विसरून उभारीने काम करत होती. एका जीवाच्या आगमनासाठी सगळेजण कसून कष्ट उपसत होते. आपल्या बाळासाठी सर्वांची चाललेली धावपळ बघून सुंदरा मनातून सुखावत होती. आणि अखेरीस एका दिवशी पहाटे पहाटे सुंदराला कळा येऊ लागल्या. वनिताने तुकारामला हाक मारली आणि रिक्षा बोलवायला पाठवले. तुकाराम धावत पळत जाऊन नाक्यावरून रिक्षा घेऊन आला. जरूरचे कपडे पिशवीत टाकून निवळणाऱ्या सुंदराला घेऊन वनिता दवाखान्यात निघाली. रिक्षावाल्याने देखील सुंदराची ही अवस्था बघून रिक्षा दवाखान्याच्या दारात उभी केली. 2 नर्स लगेच धावत बाहेर आल्या. सुंदराला व्यवस्थित धरून त्यांनी हळूहळू दवाखान्यात आत नेऊन बेडवर झोपवले. सुंदराच्या चेहऱ्यावर घाम साचला होता. अंगभर प्रचंड वेदना उसळत होत्या. श्वास कोंडला जात होता. ती इवळत किंचाळत होती. 10-15 मिनिटांनी डॉक्टर बाई आत आल्या. 15-20 मिनिटे काळा देऊन अखेरीस सुंदराच्या पोटातून बाळ बाहेर काढण्यात आलं. गलित गात्र झालेली सुंदरा बेशुद्ध पडली होती. डॉक्टर बाईंनी नाळ कापून बाळाला स्वच्छ केले.
हळूहळू सुंदरा भानावर येऊ लागली. नर्सने बाळाला सुंदराच्या कुशीत ठेवले. सुंदराच्या छातीतून पाझरणारे दूध पिणारे बाळ बघताच सुंदराच्या वेदना कुठच्या कुठे पळाल्या. खोलीतून बाहेर पडणाऱ्या डॉक्टरबाईंना पाहताच वनिता धावतच त्यांच्याजवळ आली. वनिताच्या काळजीत पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत डॉक्टरबाई म्हणाल्या, अभिनंदन, तुम्ही आजी झालात. नात झाली तुम्हाला. बाळ बाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत. वनिता हे ऐकताच डॉक्टरांच्या पायावर वाकली. आनंदाने हरकलेली वनिता आत शिरली. दाट जावळ असलेल्या लाल बुंद रंगाच्या आपल्या नातीला पाहताच तिला स्वतःचे बाळंतपण आठवले. सुंदरा देखील जेव्हा जन्माला आली होती तेव्हा तीही अशीच दिसत होती. ती मायेने सुंदराजवळ आली. सुंदराच्या गालावरून तिने प्रेमाने हात फिरवला. तासाभराने तुकाराम दवाखान्यात पोचला. आपल्याला नात झालेली समजताच तो आनंदाने वेडावला. दोघांचे हसरे चेहरे पाहून सुंदराला आनंद झाला. आता ती आतुरतेने वसंतची वाट पाहू लागली. दुपारी शिरपासोबत वसंत दवाखान्यात पोचला. सुंदरा वसंतला पाहून खूप खुश झाली. वसंत सुंदराजवळ आला. त्याने डोळ्यांनीच तिची विचारपूस केली. सुंदराने हसून ती ठीक असल्याचे सांगितले. वसंत सुंदराच्या शेजारच्या बेडवर बसला. वनिताने अलगद बाळाला उचलून वसंतच्या मांडीवर ठेवले. आपल्या मुलीचा गोंडस चेहरा पाहताच वसंतच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने प्रेमाने तिचे जावळ कुरवाळत तिच्या नाजूक कपाळावर आपले ओठ टेकवले. 2 दिवसांनी सुंदराला दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. तुकारामच्या खोपटात लहानग्या गोड रडण्याचा आवाज येऊ लागला. बाळ रडायला लागले की बाहेर झोपलेला तुकाराम ताडकन उठून बसे. सकाळी बाळाला मांडीवर घेऊन ठेवल्याशिवाय तो कामावर जात नव्हता. तुकारामच्या फाटक्या झोपडीत जणू लखलखीत चंद्र अवतरला होता. मुलीची 5वी पुजली गेली. आता तिच्या बारशाची तयारी सुरू झाली. वसंतने निरोप पाठवून आपल्या बहिणीला बारशाला येण्यास सांगितले. इकडे वनिताने देखील शेजारच्या बायकांना आमंत्रण दिले. सुंदराने वनिताला 5,000 रुपये देऊन गोडाधोडाचे जेवण करायला सांगितले. बारशाच्या दिवशी वनिता पहाटेच उठली. सुंदरा देखील तिच्या मदतीसाठी उठली, पण वनिताने तिला काम करण्यास नकार दिला. सुंदराच्या व बाळाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत वनिता म्हणाली, सुंदरा, कष्ट तर आपल्या 5वीलाच पुजले. 4 दिवस आराम कर, मग हायच की संसाराचा गाडा आपल्या मागं. वनिताने डाळ शिजायला घातली. डाळ शिजेपर्यंत शेजारची नानी आजी आंघोळी करून वनिताच्या मदतीला आली. दोघींनी मिळून पुरण वाटून घेतले. वनिताने गव्हाची कणिक मळली व ती पुरणपोळ्या लाटायला बसली. वनिता पोळी लाटत होती व ती नानी पोळ्या खरपूस भाजून घेत होती. पोळ्या होताच वनिताने लिटरभर दुधाची गुळवणी केली. भात व कटाची आमटी बनवली. नंतर कुरड्या, पापड्या, भजी तळून घेतले. 2 तासात तिचा स्वयंपाक आवरून झाला. स्वयंपाक झाकून ठेवून तिने घर आवरायला घेतले. तुकारामला दुकानात पाठवून पत्रावळ्या आणि ग्लास आणायला सांगितले. वसंत आपल्या बहिणीला सोबत घेऊन आला. आसपासच्या ओळखीच्या महिला वनिताच्या घरी आल्या. पत्र्याच्या खोपटात पाळणा बांधला. पाळण्याला फुलांच्या माळा बांधल्या गेल्या. वसंतच्या बहिणीने बाळाच्या चेहऱ्यावरून हात फिरून कानशिलावर बोटे मोडली. सोन्याची छोटीशी अंगठी तिने मुलीच्या बोटात घातली. बाळाचे नाव ठेवायला ती पाळण्यावर वाकली. तिने मनाशी आधीच नाव ठरवले होते. मुलीच्या कानात तिने मोठ्याने नाव सांगितले, सुवर्णा. तिने नाव ठेवताच तिच्या पाठीवर गोड बुक्क्यांचा वर्षाव झाला. बारशाला आलेल्या महिलांनी मुलीला लहान आकाराचे चांदीचे दागिने आपापल्या ऐपतीप्रमाणे घातले. बारशाचा कार्यक्रम पार पडताच महिलांची जेवणाची पंगत बसली. हसत खेळत सर्वांनी पुरणपोळीचे जेवण पोट भरून खाल्ले. महिलांचे जेवण होताच वसंत व तुकाराम जेवायला बसले. बारशाचा कार्यक्रम आटपून सुंदराभाऊ आपल्या मुलीची गाठभेट घेऊन वनिता आणि तुकारामची विचारपूस करून वसंत आपल्या बहिणीला गावी सोडायला गेला.